असं आज दादाने आणली होती शेगाव कचोरी आणि शेगाव कचोरी मला खूप दिवसानंतर खायला मिळाली. माहेरी आल्यावरच ती खायला मिळते, आमच्याकडे काही एवढी छान मिळत नाही. आणि प्रत्येक दिवशी आई पप्पा आणि दादा असं विचारतच राहतात की तुला काय आणू, नवीन खावंसं काय वाटते. आणि असं प्रत्येक मुलीचं असते की माहेरी आल्यावर तिला काही ना काही नवीन खायला मिळते. आणि असं छानपैकी मी जगदंबा देवीच्या मंदिरात गेलो होतो. अद्दूलासुद्धा देवीला दर्शनाला न्यायचं होतं, खूप दिवसांनी त्याला आणलं होतं. आणि असं दर्शन वगैरे केलं आणि छान फोटो वगैरे क्लिक केले. आणि बाजूलाच असं महादेवाचं मंदिरसुद्धा होतं आणि अद्दूला त्या महादेवाच्या मंदिरातसुद्धा न्यायचं होतं. आणि तुम्ही बघू शकता किती छान सजवलं होतं फुलांनी महादेवाला. हे असं इकडे आले की मी महादेवाच्या दर्शनाला येतच असते. आणि संध्याकाळी असं आईने छान भाकरीचा बेत केला होता. आज भाकरी आणि मुगाच्या दाण्याची भाजी बनवायची होती आणि ती मला खूप दिवसानंतर खायची होती. आणि आईच्या हातची भाकरी आणि मुगाच्या दाण्याच्या भाजीचं खायची वेगळीच मजा असते काहीतरी, आणि असा आनंद वेगळाच मिळतो. आणि तेही गरम गरम खायची होती असं. आणि छान गरम गरम आईने मुगाच्या दाण्याची भाजीसुद्धा बनवली होती. आणि असा होता आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.